शेतकऱ्यासाठी तीन मोठे धोके. कधी झाली नव्हती इतकी भयानक परिस्थिती. बघा, हवामान खात्याकडून तीन मोठे इशारे या ठिकाणी देण्यात आलेत. आज पहाटेपासून मोबाईलवर 3 SMS मुंबई मंत्रालयाकडून आलेले आहेत. कारण वारं फिरलंय. बघा, 150 वर्षात पहिल्यांदा जुलै महिन्यात 3 मोठे संकट महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकावर आणि प्रत्येक शेतकऱ्यावर या ठिकाणी घसरणार आहेत. पहिलं संकट आहे ते म्हणजे एक वाफ्याचा डोंगर. महाराष्ट्राच्या आकाशात अचानक वाफ्याचा डोंगर तयार झालाय आणि जो फुटायला लागला देखील सुरू झालाय. काल अचानक एका गावात इतकी भयानक ढगफुटी झाली की अक्षरशः डोंगर कोसळला. अख्खं गाव मातीखाली गेलंय. हा वाफ्याचा डोंगर पुढील 72 तासात कोणत्या जिल्ह्याला धोका देणार याची यादी आलेली असून त्यापेक्षाही मोठा धोका आहे तो म्हणजे चक्रीवादळाचा. होय, एक विचित्र चक्रीवादळ प्रणाली बंगाल उपसागरामध्ये तयार झालेली आहे. आता 30-16 जिल्ह्याला दणका देणार आहे. तिसरा जो काय अलर्ट आहे तो म्हणजे समुद्राच्या लाटाची भयानक उंची पाहून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समुद्राचं पाणी घरात घुसण्याचा धोका देखील आलेला आहे. एक वादळ महाराष्ट्राच्या दिशेने सरकलंय. दरवर्षी पावसाळा सुरू होतो तेव्हा कमी अधिक प्रमाणामध्ये पाऊस पडतो. कुठे जास्त पडतो तर कुठे कमी पडतो. हे वर्ष अतिशय विचित्र आहे. कारण यावर्षी एल निनोचा प्रभाव असल्यामुळं सगळंच वातावरण उलट फिरलेलं आहे. कारण जेव्हा एक सॅटेलाइटद्वारे संपूर्ण महाराष्ट्राचा फोटो समोर आला तेव्हा तो फोटो काढण्यात आला तर त्या फोटोमध्ये एक अकराळ विक्राळ वादळ महाराष्ट्राच्या दिशेने येताना दिसलेला आहे. त्याचा तेच फटका या ठिकाणी 20 जिल्ह्यांना या तारखेला बसणार आहे. आता हे चक्रीवादळ दोन गोष्टी घेऊन, ही पहिली गोष्ट म्हणजे ती अतिशय भयानक ढगफुटी जी या चक्रीवादळाने पुढे ढकलेली असून जिचा धोका 72 तासात या जिल्ह्याला असणार आहे. आता हे चक्रीवादळ एका विशेष तारखेला येत असल्यामुळं मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण महाराष्ट्रासाठी धोक्याचा इशारा या ठिकाणी लागू केलेला आहे. संपूर्ण राज्यात एक विशेष निर्णय देखील घेण्यात आला आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये कामाच्या वेळा कशा असणार, शाळा कुठे बंद असणार, शाळा कुठे चालू असणार, कामाला जात असताना कुठे सुट्टी आहे, कुठे तुम्हाला कामाला जायचं आहे, या गोष्टीचे नियम काय लावलेत, वेगळ्या पद्धतीने कोणकोणते नियम लागू झालेत सरकारने स्पष्ट सांगितले. स्वतः मुख्यमंत्र्यांनी एका पत्रकार परिषदेत स्वतः सांगितले की तुमच्या जिल्ह्याची नियमावली पाहूनच तुम्ही घराच्या बाहेर पडा, अन्यथा खूप मोठं तुमचं नुकसान होऊ शकतं. मग या सरकारने काय काय नियम जाहीर केलेत, चक्रीवादळाचा तडाखा कोणत्या तारखेला बसणार आहे, नेमकी तारीख काय आहे, ढगफुटी पाऊस कोणत्या 20 जिल्ह्यात होणार आहे, समुद्राची लाटाची धोकादायक पातळी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये वाढणार आहे, ऑगस्ट सप्टेंबर पावसाची परिस्थिती काय असणार आहे आणि पुढच्या 72 तासात कुठे अति भयानक रेड अलर्ट आणि चक्रीवादळाची तारीख या ठिकाणी देण्यात आली. तर चला तर जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. आता राज्यात निसर्गाचा महातांडव 3 पद्धतीने महाराष्ट्रभर घावा घातला जाणार आहे. कालच हवामान खात्यानं एक अत्यंत महत्त्वाची बैठक झाली. कारण समुद्रात घोंघणाऱ्या वादळाचा जो काही फोटो आहे, फोटो या ठिकाणी समोर आला होता. त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर हे 3 मोठे धोक्याचे इशारे करण्यात आले. हे चक्रीवादळ कोणत्या ना कोणत्या दिवशी या ठिकाणी जिल्ह्यावर धडकणार, पुढील 72 तासात कोणतेही ढगफुटी होणार, ही सगळी माहिती आहे ही पुरवण्याची पुढे आलेली आहे. पहिला मुद्दा आहे तो म्हणजे ढगफुटीचा. आता कोणत्या जिल्ह्यात ढगफुटीचा अंदाज आहे ती माहिती आपण सर्वप्रथम पाहतोय. त्यानंतर चक्रीवादळाची तारीख काय आहे, ती तारीख सरकारने काय निर्णय घेतलेत, तुमच्या जिल्ह्यात काय सुरू आहे, काय बंद आहे, असा देखील इशारा या ठिकाणी सांगण्यात आलाय. सर्वांनी लक्षपूर्वक बघा. आता पहिला धोक्याचा इशारा आपण जाणून घेतोय तो म्हणजे ढगफुटीचा. आता ढगफुटीचा संपूर्ण महाराष्ट्राच्या आकाशावर एक विचित्र प्रकारची ढगाची मालिका या ठिकाणी तयार झालेली आहे, ज्याला आपण व्हेपर डोम म्हणतात. आता व्हेपर डोम म्हणजे एका पाण्याचा वाफ्याचा एक मोठमोठा साठा तयार झालेला आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एखाद्या ठराविक भागावर हवेचा प्रचंड दाब तयार होतो आणि तिथली वाफ एका ठिकाणी कोंडली जाते, त्याला व्हेपर डोम असं देखील म्हटलं जातं. आता व्हेपर डोम म्हणजे एका जागी साठलेली अब्जावधी टनाची पाण्याची मोठी वाट या ठिकाणी वाफ्याचा डोंगर तयार होतो आणि तो डोंगर आता महाराष्ट्रात पुढील 72 तासामध्ये कोसळायला सुरुवात होणार आहे, ज्याची सुरुवात कालपासून झालीच आहे. एक अख्खं गाव मातीखाली गेलं तर एक तर ठिकाणी 5 मिनिटात धरण भरले. आता ही परिस्थिती काल समोर आल्यानंतर तज्ज्ञांनी सॅटेलाइटद्वारे एक फोटो काढले आणि त्या फोटोमध्ये एक महाकाय वाफ्याचा डोंगर दिसलाय. पण त्यानंतर जे काय दिसलंय ते चक्रीवादळ हा वाफ्याचा डोंगर कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यामध्ये फुटणार आहे. तर आता याची जिल्ह्याची यादी देखील वाचून घेऊया. त्याआधी चक्रीवादळाचा दणका कधी बसणार आहे, ती चक्रीवादळ वादळाची तारीख सरकारने काय नियम लावून देत, कधी चालू होणार आहे, याची सविस्तर डिटेल माहिती या ठिकाणी पाहणार आहात. आता पहिला ढगफुटीचा धोका लागू होत आहे
त्यामुळे आता कोणकोणत्या जिल्ह्याला याचा दणका बसणार आहे याची यादी देखील आपण पाहणार आहे। त्यानंतर चक्रीवादळाची तारीख पाहणार आहे। तर हा वाफ्याचा जो काही डोंगर आहे तो सगळ्यात आधी कोकण किनारपट्टीच्या जिल्ह्यावर धडकणार आहे, कारण तो अरबी समुद्राच्या बाजूने निघालाय, ज्याच्यामध्ये मुंबई असेल, पालघर असेल, रत्नागिरी असेल, रायगड असेल, त्याच्यानंतर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये हा डोंगर पहिल्यांदा फुटेल, तो पुढे सरकेल, पुढे सरल्यानंतर तो पुण्याकडे, नाशिक नंतर धुळे, जळगाव, तो पुढे सरकत अहिल्यानगरचा काही भाग या ठिकाणी व्यापणार आहे। त्याच्यानंतर महत्त्वाचे 20 जिल्हे साधारणपणे पुढील 72 तासामध्ये या जिल्ह्याला अलर्ट देखील देण्यात आलाय। त्यामध्ये पाहायला गेलं तर कोकण किनारपट्टीतल्या सर्व जिल्ह्यांमध्ये शाळाच्या सुट्ट्या देखील जाहीर केल्यात, कॉलेज बंद केलेत। जर पुढील 24 तासात आणखी परिस्थिती तीव्र झाली तर महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्हे देखील अलर्ट देऊन बाहेर पडू नका असं देखील या ठिकाणी सांगण्यात आले। प्रत्येकाच्या मोबाईलवर आता SMS आज पहाटेपासूनच यायला सुरुवात झालेली आहे। कधी मध्ये एखाद्याचा SMS येतो असतो, पण आज 2 SMS आलेत, तुम्ही पाहू देखील शकता। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की वादळाची स्थिती नेमकी काय आहे, चक्रीवादळ कशा पद्धतीने येणार आहे, किती तारखेला येणार आहे। सॅटेलाइटवरून मिळालेल्या फोटोनुसार बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात एकाच वेळी 2 सिस्टीम या ठिकाणी तयार झाले आहेत। त्यामुळे आता जुलै महिन्याच्या मधोमध म्हणजे साधारणतः 14 ते 21 जुलै या कालावधीत अरबी समुद्रात एक अतिशय शक्तिशाली चक्रीवादळ तयार होण्याचा प्राथमिक अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलाय। आता हवामान अभ्यासकाच्या मते जुलै महिन्याच्या 4थ्या आठवड्यात हे वादळ अधिक रौद्र रूप या ठिकाणी धारण करणार आहे। विशेषतः 20 ते 21 जुलै या 2 तारखांसाठी महाराष्ट्रासाठी अत्यंत नाजूक आणि धोक्याच्या ठरणार आहेत। आता जर ही सिस्टीम आणखी मजबूत झाली तर किनारपट्टीच्या भागात वाऱ्याचा वेग तासाला 120 किलोमीटरपेक्षा प्रति तासापर्यंत वाढू शकतो अशी माहिती देखील या ठिकाणी हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेलं आहे। मुंबई असेल आसपासच्या जिल्ह्यांना देखील याचा फटका बसण्याची शक्यता या ठिकाणी सांगण्यात आली आहे। त्यामुळे हे वादळ मान्सूनच्या प्रवासावर परिणाम करेल। अंदमान निकोबारच्या बाजूला दुसरी सिस्टीम उभा राहत आहे, तर आता बंगालच्या उपसागरातून देखील तिसरीच किनारपट्टीतून धोका येत आहे। तर आता चक्रीवादळाचा फटका पडतो, जास्त करून कोकणाबाहेरील भागावर याचा परिणाम होईल का? सध्याच्या हवामान अंदाजानुसार महाराष्ट्रातील 2 विभाग साधारणपणे तयार करण्यात आले। 2 विभाग वेगवेगळ्या संकटाचा सामना करत आहेत। पहिला विभाग आहे तो म्हणजे कोकण इथे चक्रीवादळाचा आणि मान्सूनपूर्व ढगाळ वातावरणाचा सर्वाधिक प्रभाव असणार आहे आणि जुलै महिन्याच्या सुरुवातीला आर्द्रता वाढल्याने प्रचंड उकाडा त्या ठिकाणी जाणवणार आहे। आणि पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पुणे, सातारा, त्याचबरोबर सांगली तिथे बसायला गेलं तर तिथं बघायला गेलं तर सोलापूर, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर या भागांमध्ये देखील एक ट्रॅप लाईन तयार होणार आहे। ही ट्रॅप लाईन सक्रिय झाल्यामुळे विजांचा कडकडाट होऊन इथं देखील पावसाची तीव्रता वाढणार आहे आणि रात्री उशिरा या भागामध्ये पावसाचं अतिशय भयानक होण्याची परिस्थिती असणार आहे। आता अशाच पद्धतीचा हा अंदाज देण्यात आलाय। तर या अंदाजाविषयी तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुमच्या जिल्ह्यात सध्या पाऊस सुरू आहे की नाही नक्की कमेंटमध्ये कळवा। हा व्हिडिओ आवडल्यास जे काय आपलं महत्त्वाचं जे काय भरारी प्राईम यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला देखील तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच आपण पावसासंदर्भात वेगळ्या आणि वारी संदर्भात अपडेट घेऊन असतो आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। धन्यवाद।